आता लग्न छत्रपती संभाजीनगरला असल्यामुळे आम्हाला जाणं काही शक्य नव्हतं. त्यामुळं म्हटलं हळदीच्याच प्रोग्रामला जा. मामाच्या घरची वगैरे सगळे फॅमिली येणार होती. त्यामुळे आम्ही हळदीच्या प्रोग्रामला सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं होतं. आता इथे बघा मामाच्या मुली खूप दिवसातून आम्ही असे एकत्र भेटलो होतो. त्यानंतर बघा मस्तपैकी असं डेकोरेशन हळदीचं झालं होतं आणि ही आहे नवरी. नाजूक अशी नवरी आहे आमची आणि रेडी होऊन तिचं फोटो सेशन वगैरे झालं आणि कार्यक्रमाला थोडा उशीरच झाला. चालायचंच, लग्न म्हटलं की थोडे पुढे मागे होतंच. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. आता हा दिवस आहे ना एका मुलीच्या आयुष्यात खूप खास आणि असा सुंदर क्षण असतो आणि तो तेवढाच आई-वडिलांसाठी नको नकोसा असणार. इतकं लहानाचं मोठं करायचं आणि परक्या घरी पाठवायचं. खरंच खूप वाईट वाटतं असं क्षण बघितल्यानंतर. त्यानंतर हळदीचा प्रोग्राम पार पडला आणि नवरीबाई आमची परत एकदा तयार व्हायला गेली. त्यानंतर रेडी वगैरे होऊन आली. हळद म्हटल्यानंतर राडा तर होणारच आणि हा काय धिंगाणा जो सुरू झाला ना, सगळ्यांनी डान्स वगैरे करायला सुरुवात केली. DJ एकदा सुरू झाला ना, की मग आमच्या घरातले लोकं थांबतच नाही. माझ्या माम्या वगैरे मुलं, लहान मोठे अगदी सगळे मिळून मिसळून असतात आणि खूप मजा असते. माझ्या मामाची वगैरे फॅमिली एकत्र असली ना, की खूपच मजा येते. हे लग्न आहे ना मामींच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि आम्ही आहे ना आमच्या मामींच्या माहेरी आहे ना लहानपणापासूनच जात होतो. त्यामुळे ना आमचं एकदम क्लोज रिलेशन आहे. पहिल्यापासून आहे ना येणं जाणं असल्यामुळे ना खूप मजा यायची. आम्ही तिकडे पण जास्त जात येत होतो आणि मामांची मुलं वगैरे ना लहानपणापासून आम्ही एकत्र असल्यामुळे ना सगळ्या कार्यक्रमाला असं आम्ही एकत्र असतोच नेहमी आणि चारी माम्यांच्या घरी आहे ना आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतात. त्यामुळे ना असं आम्हाला परकं वाटत नाही. तर अशा पद्धतीने बघा हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला. फोटो सेशन वगैरे करून घेतलं आणि घरी यायला मला खूपच उशीर झाला.